समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. ऊसतोड मजूर उपलब्ध करून देण्याच्या आमिषाने पलूस तालुक्यातील व्यक्तींची तब्बल 15,60,000 रुपयांची फसवणूक करून फरार झालेल्या संशयित आरोपीला अखेर पलूस पोलिसांनी धुळे जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावातून जेरबंद केले. अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. याबाबत पलूस पोलीस ठाणेकडून मिळालेल्या माहितीनुसार येळावी तालुका पलूस येथील चंद्रकांत वसंत कांबळे यांनी युवराज शिवा मिल राहणार पळसनेर तालुका शिरपूर जिल्हा धुळे याच्या विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीनुसार 2025-26च्या गळीत हंगामासाठी 30 कोयते सुमारे 60 ऊसतोड मजूर उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत संशयिताने फिर्यादीकडून टप्प्याटप्प्याने 15,60,000 रुपये स्वीकारले होते. यासाठी नोटरी करार देखील करण्यात आला होता. मात्र पैसे स्वीकारूनही मजूर उपलब्ध करून न देता तसेच रक्कम परत करण्यास टाळाटाळ केल्याने त्याच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा पलूस पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पलूस पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली. तांत्रिक माहिती, स्थानिक सूत्रांची मदत आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या आधारे आरोपीचा ठाव ठिकाणा निश्चित करण्यात आला. त्यानंतर धुळे जिल्ह्यातील पळसनेर येथे छापा टाकून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या सूचनेनुसार तसेच पलूस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अजय माने आणि पोलीस कॉन्स्टेबल विनोद अडसूळ यांनी संशयित आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्याची कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयिताला न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपासादरम्यान या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, इतर संभाव्य फसवणुकीचे प्रकार तसेच आणखी काही व्यक्तींना गंडा घातला आहे का याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईमुळे फसवणूक करून कायद्याच्या कचाट्यातून सुटका होईल असा समज बाळगणाऱ्यांना चांगलाच इशारा मिळाला आहे. ऊसतोड मजूर पाठपुराव्याच्या नावाखाली होणाऱ्या आर्थिक व्यवहारांमध्ये संबंधितांची विश्वासार्हता, कागदपत्रांची पडताळणी आणि प्रत्यक्ष क्षमता तपासूनच व्यवहार करावेत. तसेच शेतकरी, ऊस उत्पादक आणि वाहनधारकांनी जिल्ह्याबाहेरील अनोळखी व्यक्तींच्या आमिषाला बळी न पडता सावधगिरी बाळगावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.